एका पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत? पुस्तकाचा वाचून झालेला भाग बरोबर किती? 3/4. 3/4 म्हणजे 75% भाग आणि वाचून झाला. मग पुन्हा काय प्लस काय झाली? 17 पाने वाचून झाली आणि आता शिल्लक म्हणजे वाचायची राहिलेली पाने बरोबर किती? 28. मग 17 पाने वाचली, 3/4 भाग वाचून त्यांनी की 17 पाने पुन्हा वाचलीत. मग 17 आणि 28 बरोबर यांची जर बेरीज केली आपण, 17 आणि 28 यांची जर बेरीज केली, त्याची बेरीज येते 45. मग 45 पाने बरोबर किती? 1/4 भाग. 1/4 भाग का की 1/4 भाग 3/4 झाले, म्हणजे 3/4 म्हणजे एका अपूर्णांकाचे 4 भाग केलेत, मग एक भाग शिल्लक आहेत. बरोबर की नाही? 3/4 अधिक 1/4 बरोबर काय? 4/4 म्हणजे संपूर्ण काय झालं? पुस्तक झालं एक पुस्तक झालं. मग किती राहिले? 45 पाने. बरोबर की नाही? मग आता काय, हे दोन्ही मिळून 1/4 बरोबर 45 पाने होतात. मग 1/4 बरोबर किती? 45 पाने होतात. तर मग एक पुस्तकाचे बरोबर किती? याचा जर तिरपा गुणाकार केला, 1 × 45 भागिला याचा आणि याचा म्हणजे 1/4. हे भागाकारातली बरी गुणाकारात जाणार. मग 1 × 45 × 4 भागिला 1. मग 45 गुणिलं तर 180 येतं. 180 भागिले 1. मग पुस्तकात एकूण पाने किती? 180 पाने आहेत. अशा काही ह्या शॉर्टकट पद्धती या गणित सोडवायच्या असतात. म्हणजे पुस्तकात एकूण 180 पाने आहेत.